सारख्या डोळ्याचा. विटीवरती उभा, कट्टेवरती हात, त्याच्या पायी पद्म होते. याच्यावर पाय पद्म नाही, मग काय? कुत्रे मुतलेले बघा. अरे बावळट, काय बोलायचं मुखी बदल रत्न, मुठी रत्न, बेंबी हिरा, बेंबी हिरा, श्री श्री मुंगू बोला. हा. याला बंदोला काढून ठेवला. आता तुमचे हिशोब होते तेव्हा काय आणि तुमचा हिशोब पूर्ण करतो. याला आहे ना माहिती. काय? बेबीला आणा सगळं तो पुरत नाही. अगं वेडी बावळट, ज्याच्या शरणागताला कल्पवृक्षाप्रमाणे, शरणागताला कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित फळ देणारा, एका हातात चापकाची काठी धरलेला, दुसऱ्या हातामध्ये ज्ञानचिन्ह धारण करणारा, तो परमेश्वर भगवंत देवकीतानंद ज्याला म्हणतात तो कृष्ण मी आहे. मग तू जर नंदाचा कृष्ण कन्हैया म्हणतो तर तुझी ओळख आम्हाला सांग. अगं वेडिया, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत या मूर्तीला जाणून बघ मी कोण आहे म्हणून. बघ, या पायाच्या नखापासून हा, या डोक्याच्या केसापर्यंत ओळखा. कोण आहे? ही मुतारी कोणाची आहे? ए, मूर्त. ही माझी निशाणी. बघ त्याची निशाणी. आता ध्यानात आलं भाऊ. हा, काय? लवकर काय? कोंबडीला अंड तपासायची. अरे अरे बावळट, तुला नाही ग, तुला नाही ग. मला ते आहे पण मी अजून कुणाला दाखवतच नाही. अरे वेळी, भगवंताने या विश्वाला तारण्यासाठी, भक्तांची लाज ठेवण्यासाठी या करंगाडीवर गिरधर पर्वत उतरला होता. तो भगवंत श्रीकृष्ण मी आहे. मग म्हणलं तर आमची ओळख सांगितल्याशिवाय आम्ही तुला कृष्ण म्हणणार नाही. तुम्हाला मी माझी ओळख देतो. सगळ्या लोकांनी हात जोडा. काय गं? हात जोडा. जोडले. जोडले, पाय जोडले, पाय जोडले. दोघं डोळे बंद केले, डोळे झाकायचं. झाकले आणि झाकले. दुसरा डोळा जरासा वर ठेवा, उघडा ठेवा. आता प्रत्येकाला दोन दोन डोळे हात तिसरा डोळा उघडं करायचं कुठे सांगा. त्याच्यापर्यंत अजून कुठला भक्त पोहोचलाच नाही. त्याला ज्ञान चक्षु म्हणतात. भगवंताचा तीर्थ्या नेत्र ज्याने विश्वाचं दर्शन करतो तो ईश्वराचा तीर्थ्या नेत्र. असं होय. मग आहे. हा, तर त्याच्यासाठी देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिकारी साधला. वा, भगवंताला जर साध्य करायचं असेल त्याला क्षणात आपण साध्य करू शकतो. पण त्यासाठी आपली श्रद्धा, भाव, भक्ती, हा या तू भक्ती पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. करू सुरुवात. संस्कृती होय. मला तुला संस्कृती आहे. काही चांगला आठवडा वाचून खायले. मग नदीच एकमनं गोदानं छाती मिळून गतिदानं. भूकतुमनं गोदानं छाती मिळून गतिदानं. नाभिकमलं मिळून ते ब्रह्मा निर्मलं. काय म्हणले? भूकतुमनं गोदानं. कवळीचं मुख आणि कृष्णाचं मुख जर एक झालं तर 100 गाई ब्राह्मणाला दान केले तर पुण्य करतो. त्याला म्हणतात भूकतुमनं गोदानं. छाती मिळून गतिदानं. संस्कृत मध्ये हाती लगेच म्हणतो. कृष्णाची छाती आणि गवळीची छाती जर एक झाली तर 100 हाती ब्राह्मणाला दान केलं तर पुण्य. मुखकमलं गोदानं छाती मिळून गतिदानं. नाभिकमलं मिळून ते ब्रह्मा निर्मलं. संस्कृत मध्ये बिंबीला नाभी म्हणते. कृष्णाची बिंबी आणि गवळीची बिंबी जर एक झाली तिथं ब्रह्माची उत्पत्ती होती. परमावशी, आता कलियुगामध्ये जर समजा हे दृश्य बघितले तर याला कृष्णराजे जोगमा देता येईल का? नाही. हे कलियुगात चालणार नाही. हे आमच्या काळात करून सांगा पद्धतीवर. Oh
हा
असतं कारण हे आता लोकांना शिकवतं थोडस हा तर जाते तर आता लवकर लवकर देवाचं स्मरण कीर्तन भजन करा आणि मार्गे टाका मुलींना भक्ती करायला सांगते हा. मुलींनो देवाची भक्ती करा मार्ग मोकळा करून ठेवा यात्रा कमिटीचे कार्यकर्ते दशरथ भाऊ शेटे यांनी गवळणीला मला 500 रुपये दिले. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. जे धनगर मंडळी मी त्यांचा पण आभारी आहे कारण अलीकडे ताल स्वर लय हे पुढंच चाललेलं आहे. थोडंफार वेळ वाकडं गायला त्यांनी माझी किंमत केली त्याबद्दल हे 500 रुपये नसून माझ्यासाठी 5000 रुपये आहेत. मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद.